ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. नमस्कार. श्री माताजींच्या मार्गदर्शनानुसार चैत्य व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे सायकिक बिईंगचा विकास. हो. श्री माताजींनी यावर बरंच काही सांगितलं आहे. तर आज आपण हे समजून घेऊया की हे चैत्य व्यक्तिमत्व नक्की काय आहे, बरोबर, आपल्या आयुष्यात त्याचं स्थान काय आणि त्याचा विकास कसा करायचा, म्हणजे जाणीवपूर्वक. अगदी. सुरुवात करूया. चला तर मग. तर श्रीमाताजी सांगतात की हे चैत्य व्यक्तिमत्व म्हणजे आपल्यातलं तो खरा अंश, दैवी अंश म्हणू शकतो आपण, जो प्रत्येक जन्मातून, अनुभवातून हळूहळू घडत जातो. म्हणजे ही एका जन्माची गोष्ट नाहीये. अच्छा, अनेक जन्म लागतात म्हणजे? हो, अनेक जन्म, कितीतरी अनुभव, त्याची शिदोरी जमा होते आणि मग ते हळूहळू आकार घेतं, जास्त सक्षम, जास्त जागृत होतं. पण मग मला एक विचारायचं होतं, ही प्रक्रिया इतकी मोठी आहे, महत्वाची आहे, मग आपल्याला कळत कसं नाही? म्हणजे बहुतेक लोकांना याची जाणीव का नसते की आपल्या आत असं काहीतरी आहे, ते डेव्हलप होत आहे, आपण अज्ञानात असतो असं का? बरोबर आहे प्रश्न. याचं मुख्य कारण म्हणजे आपलं लक्ष आहे ना, ते बहुतेक करून बाहेरच्या जगात असतं. हो. आपले विचार, भावना, शारीरिक गरजा ह्यातच आपण जास्त गुंतलेले असतो. श्री माताजी म्हणतात की आपल्या खऱ्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा असेल, या चैत्य पुरुषाला भेटायचं असेल, तर आपल्याला जाणीवपूर्वक आत वळायला लागतं. आत वळायला लागतं. हो. जोपर्यंत आपण त्याच्याबद्दल जागे होत नाही, तोपर्यंत त्याचा विकास बॅकग्राऊंडला चालू असतो, नकळतपणे. पण खरी सुरुवात होते ती त्या जागृतीनेच. अच्छा, म्हणजे सुरुवात त्या जागृतीपासून, आतून. पण हे आत वळणं किंवा अंतरंगात जाणं म्हणजे नक्की काय करायचं? काही पद्धत आहे का त्याची? हो, आहे ना. श्री माताजी इथे दोन गोष्टी महत्वाच्या सांगतात. एक म्हणजे आत वळणं आणि दुसरं म्हणजे एकाग्र होणं. आत वळणं म्हणजे काय, तर बाहेरचा गोंधळ, विचारांची गर्दी, त्यातून आपलं लक्ष हळूच आतल्या शांततेकडे न्यायचं. म्हणजे जोर जबरदस्ती नाही? नाही, अजिबात नाही. ती एक आतून ओढ लागते तसं आहे. आणि एकाग्रता म्हणजे हे आत नेलेलं लक्ष आपल्या हृदय केंद्राच्या आसपास, हार्ट सेंटर जवळ. हो, जिथे त्या चैती अस्तित्वाची जाणीव होऊ शकते, तिथे ते स्थिर करायचा प्रयत्न करायचा. पण एकाग्र होणं म्हणजे फक्त विचार थांबवणं नाही. मग काय? तर त्या आंतरिक अस्तित्वाशी जोडलं जाण्याची, काय म्हणतात त्याला, एक तीव्र इच्छा पाहिजे, आस पाहिजे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याचा प्रभाव नकळत तर असतोच, पण जाणीवपूर्वक जोडलं जायचं असेल तर आत वळून एकाग्र व्हावं लागतं. बरोबर. मग समजा हा संपर्क झाला किंवा आपण प्रयत्न करतोय, तर तो अजून पक्का करण्यासाठी, त्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी आणखी काय करता येतं? इथे श्री माताजी एका खूप महत्वाच्या गोष्टीवर जोर देतात. एकदा का आपण आत बघायला लागलो, एकाग्र झालो, की आपलं लक्ष त्या चैत्य अस्तित्वावर केंद्रित करायचं. म्हणजे फक्त शांत बसायचं नाही, तर त्याला जाणून घ्यायची, अनुभवायची, त्याच्याशी एक व्हायची तीव्र इच्छा मनात ठेवायची. अच्छा. त्याचं जे मार्गदर्शन मिळेल, त्याचा जो प्रभाव जाणवेल, तो स्वीकारायला स्वतःला पूर्णपणे तयार ठेवायचं, ओपन ठेवायचं. आणि मला वाटतं इथेच खरी कसोटी लागते, जेव्हा त्यातून काही संकेत मिळतात, काही प्रेरणा येते. श्री माताजी इथे फार कडक आहेत. त्या म्हणतात की चैतन्य अस्तित्वाकडून जे काही संकेत मिळतील, लहान असो वा मोठे, ते अगदी प्रामाणिकपणे, कसोशीने पाळलेच पाहिजेत. त्यात कोणतीही तडजोड नाही, चालढळकल नाही. बापरे, म्हणजे इतकं काटेकोरपणे? हो, कारण ह्याच प्रामाणिकपणे पाळण्यामधून ते अस्तित्व अजून मजबूत होतं, त्याचा प्रभाव वाढतो आपल्यावर, आपल्या जीवनाला दिशा मिळते. ओके, म्हणजे नुसतं ऐकून चालणार नाही, तर त्याप्रमाणे वागायला हवं, आणि तेही पूर्ण प्रामाणिकपणे. हे महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाचं. बरं, हे झालं थेट संपर्काचं. पण आपलं रोजचं जीवन जगत असताना अशा काही गोष्टी किंवा सवयी आहेत का, ज्या या विकासाला मदत करतात? हो, नक्कीच.
श्रीमाताजी इथे 3 मूलभूत गोष्टी किंवा सवयी सांगतात ज्या चैत्य विकासासाठी आवश्यक आहेत. कोणत्या? पहिली, नेहमी मोठी स्वप्न, मोठी ध्येय ठेवून जगायचं, म्हणजे थोर आकांक्षा बाळगायच्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये न अडकता सत्य, सौंदर्य, चांगलं काहीतरी यासाठी जगायची ओढ ठेवायची. उच्च ध्येय. दुसरी, जमेल तितकी आतली शांतता टिकवायचा प्रयत्न करायचा. बाहेर काहीही हो, आतून स्थिर आणि शांत राहायचा सराव करायचा. आंतरिक शांतता. आणि तिसरी, जी कदाचित सगळ्यात महत्वाची आहे, आपण जी कोणतीही गोष्ट करतो, अगदी छोटीशी सुद्धा, त्यात 100% प्रामाणिकपणा हवा. म्हणजे जे आतून वाटतंय तेच बोलायचं आणि तेच करायचं. यात अजिबात ढोंग किंवा खोटेपणा नको. म्हणजे आकांक्षा, शांतता आणि प्रामाणिकपणा. अगदी. तर आज आपण पाहिलं की चैत्य व्यक्तिमत्वाचा विकास हा एक मोठा खोलवरचा प्रवास आहे. अनेक जन्मांचा, अनेकदा आपल्याला नकळतच घडत असतो. बरोबर. पण त्याला जाणीवपूर्वक गती द्यायची असेल, योग्य दिशा द्यायची असेल, तर काही गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे आपल्या आतल्या ह्या अस्तित्वाबद्दल जागं होणं. मग बाहेरच्या जगातून लक्ष आत वळवणं, हृदय केंद्राजवळ एकाग्र होण्याचा प्रयत्न करणं, त्याला जाणून घ्यायची तीव्र इच्छा ठेवणं. आणि सर्वात महत्वाचं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडून जे काही संकेत मिळतील ते अगदी प्रामाणिकपणे पाळणं. मग या सगळ्याचा अर्थ काय? तर थोडक्यात सांगायचं तर उच्च आकांक्षा ठेवून जगणं, आतून शांत राहण्याचा प्रयत्न करणं आणि आपल्या प्रत्येक कामात प्रामाणिक असणं. याच मार्गाने चैत्य विकास साधता येतो. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.